Welcome friends again. As we completed unit number 11, that is cell structure and microorganism. After completing this unit, we give a homework for you. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपलं या व्हिडिओ सेशनमध्ये स्वागत आहे. ज्या पद्धतीने आपण आतापर्यंत प्रत्येक प्रकरण संपल्यानंतर आपण एक होमवर्क देतोय, तसंच हे 11वे प्रकरण संपल्यानंतर या 11व्या प्रकरणासाठीचा होमवर्क तुमच्या समोर दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 1, fill in the blanks. First, fill in the blanks. That is, in the plant cell, photosynthesis is carried out with the help of dash dash organelle. विद्यार्थी मित्रांनो, यातला जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे रिकाम्या जागा भरा. त्यातली पहिली रिकामी जागा या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे. इन द प्लांट सेल फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ डॅश डॅश ऑर्गॅनल. म्हणजे वनस्पती पेशीमध्ये टिंबटिंब अवयवाच्या सहाय्यानं प्रकाश संश्लेषणाची क्रिया पार पाडली जाते. वनस्पती पेशींमध्ये अनेक अंगक आहेत. काही अंगक प्राणी पेशीमध्ये आहेत आणि वनस्पती पेशीमध्ये सेम आहेत, सारखे आहेत. पण काही अशी वेगळी अंगक आहेत की ज्या वेगळ्या अंगकाच्या मदतीनं फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया पार पाडली जाते. त्या अंगकाचं या ठिकाणी नाव आपल्याला लिहायचं आहे. तुम्ही जर या पाठाचे व्हिडिओ जर पाहिले तर याचं उत्तर तुम्हाला लगेच मिळून जाईल. सेकंड, फिल इन द ब्लँक्स. द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ प्लांट सेल इज कॉल्ड अ डॅश डॅश. तर वनस्पती पेशींच्या सगळ्यात बाहेरच्या आवरणाला टिंबटिंब म्हणतात, असा हा प्रश्न. या स्ट्रक्चर ऑफ प्लांट सेल अँड ॲनिमल सेल यामध्ये आपल्याला हा फरक दिसून येतो आणि तो फरक आपल्याला निश्चित माहिती आहे. त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी त्या फरकावरून लिहिता येईल. आणि तिसरी जी फिल इन द ब्लँक्स आहे ती या ठिकाणी 2 युनिटचं कंपॅरिझन दिलेलं आहे. 1 मिलीमीटर इज इक्वल टू डॅश डॅश मायक्रोमीटर. म्हणजे 1 मिलीमीटर आणि मायक्रोमीटरचा यांचा जो सहसंबंध आहे तो या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. आता क्वेश्चन नंबर 2 हा जो आहे याच्यामध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला, राईट द डिफरन्स बिटवीन द प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. तर वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी या दोघांमधले जे फरक आहेत ते फरक आपल्याला या ठिकाणी लिहायचे. आपण व्हिडिओमध्ये पाहिला असेल की त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या वनस्पती पेशी आणि प्राणी पेशींमधले फरक तुम्हाला सांगितलेले आहेत. पुस्तक वाचल्यानंतर आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर यातले फरक आपल्याला भरपूर फरक या ठिकाणी सांगता येतात. किमान 5 ते 7 फरक आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्यामध्ये प्लांट सेलचं अँड ॲनिमल सेलचं जो बाहेरचं आवरण आहे त्याच्यातला फरक सांगता येईल. त्याच्यामध्ये असणाऱ्या व्हॅक्युलेजचा जो आकार आहे त्याच्यातला फरक आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असणारे जे अंगक वनस्पती पेशीमध्ये आहेत आणि त्या प्राणी पेशींमध्ये ती अंगकं नाही आहेत, हा फरक आपल्याला सांगता येईल. त्याच्यामध्ये असणाऱ्या मायटोकॉन्ड्रियामधला फरक सांगता येईल. अशा अनेक 5-6 फरक आपण या ठिकाणी सांगू शकतो. तुम्ही मला व्हिडिओमध्ये तुम्ही नीट पाहिला असेल तर ते फरक या ठिकाणी लगेच चढ दिशा आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. फ्रॉम दिस फिगर वी ऑल्सो राईट द डिफरन्सेस बिटवीन द प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. लुक ॲट बोथ दोज फिगर्स. The outermost covering of plant cell and animal cell is different. Then the size of vacuoles in plant cell and animal cell is different. Number of Golgi bodies in plant cell and animal cells are different. Then the some organelles are present only in plant cell and those organelles does not present in animal cells. So according to those figures we can write many of differences between the plant cell and animal cell also. Then the question number 3,
that is the answer the following questions. The first questions is write the name of different organelles in a cell. प्रश्न क्रमांक 3 खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यामध्ये जो पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो आहे पेशीय अंगका पेशींमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या अंगकांची नावे लिहा. या पेशीमध्ये कोणकोणते अंगक असतात तर पहा, न्यूक्लियस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी बॉडीज, लायसोसोम, माइटोकॉन्ड्रिया, प्लास्टिड्स, वॅक्युलीज आर द डिफरंट ऑर्गॅनल्स इन द सेल. तर पेशीमध्ये असणारे जे वेगवेगळे अंगक आहेत त्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. त्यामध्ये न्यूक्लियस आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, गोल्गी बॉडी आहे, लायसोसोम आहे, माइटोकॉन्ड्रिया आहे, प्लास्टिड्स आहे, वॅक्युलीज आहे. ही विविध अंगक आपल्याला या पेशींमध्ये आढळून येतात. त्याचबरोबर क्लोरोप्लास्ट आहे. हे अंगक फक्त आपल्याला वनस्पती पेशीमध्ये आढळून येतं. प्राणी पेशीमध्ये हे अंगक आपल्याला आढळून येत नाही. याचा उपयोग प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेसाठी केला जातो. यातला जो दुसरा प्रश्न आहे तो आहे विच टाईप ऑफ ॲटमॉस्फिअर इज फेवरेबल फॉर द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी कोणत्या प्रकारचं वातावरण हे फेवरेबल असतं म्हणजे चांगलं असतं असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पुस्तकामध्ये आपल्याला याबद्दल माहिती दिलेली आहे. तर मॉइस्ट, ह्युमिड अँड वॉर्म ॲटमॉस्फिअर इज फेवरेबल फॉर द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी मॉइस्ट, ह्युमिड आणि वॉर्म असं जे वातावरण असतं त्या वातावरणामध्ये या सूक्ष्मजीवांची वाढ चांगल्या पद्धतीनं होताना आपल्याला दिसून येते. मॉइस्ट म्हणजे ओलसर, ह्युमिड म्हणजे दमट आणि वॉर्म म्हणजे उबदार. म्हणजे ओलसर, दमट आणि उबदार या प्रकारच्या वातावरणामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ चांगल्या पद्धतीनं होते आणि अशा वातावरणामध्ये सूक्ष्मजीव मोठ्या पद्धतीनं मोठ्या संख्येने आणि चांगल्या पद्धतीनं त्यांची वाढ होत असते. लास्ट क्वेश्चन दॅट इज क्वेश्चन नंबर 4, गिव्ह रिझन्स. तर चौथा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, कारणे द्या. त्यामधला जो पहिला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 1, ब्रेड रायजेस ड्युरिंग द बेकिंग. म्हणजे पाव तयार करत असताना, भाजत असताना तो फुगतो असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. आता ब्रेड का फुगतो त्याचं मागचं कारण काय आहे तर ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. पहा काय सांगितलेलं आहे. व्हेन ब्रेड इज प्रिपेअर्ड yeast is added. Yeast is one of the type of fungus. It undergoes the process of fermentation in the batter of bread. Due to this, there is a release of CO2 gas. Therefore, the bread rises during the baking. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ब्रेड तयार करत असताना त्याच्या पिठामध्ये ईस्ट नावाचे जे बॅक्टेरिया असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते घातले जातात. तर यामुळं काय होतं की ईस्ट काय आहे तर ईस्ट हे एक प्रकारचं फंगस आहे, बुरशी आहे. आणि ही बुरशी काय करते, कवक म्हणतो आपण त्याला. तर ही कवक काय करतात त्या ठिकाणी फर्मंटेशनची प्रक्रिया पार पाडतात. म्हणजे त्या पदार्थाला किण्वन प्रक्रिया म्हणतो आपण. ती किण्वन प्रक्रिया या ठिकाणी पार पाडली जाते. आणि या किण्वन प्रक्रियेमध्ये काय होत असतं तर उष्णता आणि CO2 गॅस तयार होत असतो. आणि हा CO2 गॅस काय होतो त्या पिठामधून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळं ते पीठ काय केलं जातं, फुगवलं जातं. या फर्मंटेशन प्रोसेसमुळं ते पीठ फुगतं आणि त्यामुळं ब्रेड तयार करत असताना तो फुगलेला आपल्याला दिसून येतो. हेच कारण या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. पुन्हा एकदा आपण याचं उत्तर बघूया. व्हेन ब्रेड इज प्रिपेअर्ड yeast इज ॲडेड. yeast इज वन ऑफ द टाईप ऑफ फंगस. इट अंडरगोज द प्रोसेस ऑफ फर्मंटेशन इन द बॅटर ऑफ ब्रेड. ड्यू टू दिस देर इज अ रिलीज ऑफ CO2 gas.
देअरफोर द ब्रेड रायजेस ड्युरिंग द बेकिंग. तर आत्ता जी प्रक्रिया सांगितली या प्रक्रियेमध्ये फर्मंटेशन प्रोसेसमुळं त्या ठिकाणी CO2 गॅस बाहेर पडतो आणि हा CO2 गॅस त्या पिठातून बाहेर पडत असताना त्याला जाळी आणि जाळी निर्माण होते आणि तो ब्रेड फुगलेला आपल्याला दिसून येतो. Let us see exercise of this unit number 11 on the page number 80. There are 7 questions in this exercise. We can see some questions here. First questions, answer the following questions. That is, in that the question number A, that is what is the cell. या ठिकाणी खालील प्रश्नांची उत्तरे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे पेशी म्हणजे काय. तर आपण याचं उत्तर असं देऊ शकतो की सेल इज अ फंडामेंटल अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ ऑल द लिव्हिंग थिंग्स. तर या ठिकाणी पेशी म्हणजे काय आहे तर इट इज अ फंडामेंटल अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. तर सर्व सजीवांचं हे एक काय आहे सर्वात लहान असं एकक आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर नेम द डिफरंट ऑर्गॅनल्स इन द सेल आपण होमवर्कमध्ये पाहिलेलं आहे. तिसरा प्रश्न, व्हॉट आर द मायक्रो ऑर्गॅनिझम. दस लिव्हिंग थिंग्स विच आर कॅनॉट बी सीन बाय नेकेड आईज आर कॉल्ड ॲज अ मायक्रो ऑर्गॅनिझम. सूक्ष्मजीव म्हणजे काय की जे सजीव साध्या डोळ्याने दिसत नाहीत आणि जे सूक्ष्मजीव पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो त्या सजीवांना आपण सूक्ष्मजीव मायक्रो ऑर्गॅनिझम असं म्हणत असतो. त्यानंतर यातला जो चौथा प्रश्न आहे डी प्रश्न, विच आर द डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. सूक्ष्मजीवांचे प्रकार कोणते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे पहा. अकॉर्डिंग टू शेप अँड लाईफ प्रोसेसेस ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड ॲज अल्गी, फंगी, प्रोटोझोआ, बॅक्टेरिया अँड व्हायरसेस. म्हणजे या सूक्ष्मजीवांचा आकार आणि त्यांची जीवन प्रक्रिया यानुसार या सूक्ष्मजीवांचे शैवाळ, बुरशी आदी जीव, जीवाणू आणि विषाणू अशा प्रकारचे हे प्रकार पडताना आपल्याला दिसून येतात. यानंतर फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर वर्ड. या ठिकाणी रिकाम्या जागा भरा पुस्तकामधल्या पहा. द ऑर्गॅनल कॉल्ड द डॅश डॅश इज प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल्स ओनली. तर याचं उत्तर आहे प्लास्टिड्स. दुसरा जो फिल इन द ब्लँक्स आहे तो गार्बेज इज कन्व्हर्टेड इन टू द मॅन्युअर बाय मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा फर्टिलायझर बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. या दोन्हीपैकी उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तिसरं, इन द सेल फोटोसिंथेसिस कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट. ही फिल इन द ब्लँक्स आपण आपल्या होमवर्कमध्ये घेतलेली आहे. आणि चौथं जे आहे, an electron microscope is necessary for study of very small microorganism which cannot be seen by microscope. The next question is, what is the difference between us, plant cell and animal cell? This question is given into the homework. Then the prokaryotic cell and eukaryotic cells, that are we can learn in our textbook also. So here we can complete the unit number 11. Let us see the unit number 12 in the next video. Namaskar.